वाट पळयताली की रेव्होल्युशनरी गोवन्स पक्ष जो रिजनल पक्ष आसा गोंयचो रिजनल पक्ष जो इतल्या मोठ्या प्रमाणात आज नॅशनल लेवलाचेर नॅशनल मिडिया पासून आमकां कव्हर करता, नॅशनल मिडियान पासून रेव्होल्युशनरी गोवन्स पावल्ली आसा, इंटरनॅशनल लेवलाचेर रेव्होल्युशनरी गोवन्स पावल्ली आसा. सो तुमचो जो प्रमुख सीएम कॅन्डिडेट गोंयचो ज्या 2022 इलेक्शन आसा हो आयज आमी डिक्लेअर करता की मनोज एस तुकाराम परब हो आमचो 2022 सीएम कॅन्डिडेट आसतलो. तुमकां सगळ्यांक म्हाका दिसता की गोंयकार सगळे आयज एक जातले. हे आमचे जे डिसिजन आसा ह्या डिसिजनात भागीदार जातले की गोंयाक लागून हो पक्ष घडयल्लो, गोंयचे जे ग्रासरूट इश्यूज आसा ते घेवन आमी हो पक्ष घडयल्लो आनी गोंयकारांचो डिमांड आसलो की हो तुमी पक्ष घडोवन फुडें वचा, गोंयकारांचो हक राखा आनी गोंयकारांक फुडाकार दिया म्हणून. आनी हो ध्येय घेवन आमी फुडें वयतले. हेच्या फुडेंय आमकां कितलेशे प्रॉब्लेम्स येत मात आमी सगळे थाणपडेन फुडें रावतले आनी सदांच गोंयकारां वांगडा रावतले. देव बरें करूं. पयले स्वते हांव सगळ्या मिडियाक थँक्यू म्हणपाक सोदता की तुमी सदांच आमच्या वांगडा रावले, आमकां तुमी कवर केले, आमचे स्टोरीज कवर केले आनी आमचो जो मुवमेंट आसा, जे रेव्होल्युशन आसा ते घरान गांवांत गोंयकारां कडेन तुमी पावयले. दुसरे स्वतेर आमचे जे गोंयकार आसा, ज्या गोंयकारांनी आमचेर विश्वास दवरलो, म्हाजेर विश्वास दवरलो, ह्या पोगो फॅमिलीचे, आरजी फॅमिलीचे भागीदार जाले, ह्या चळवळीत पार्टिसिपेट जाले आनी ही चळवळ, ही क्रांती आनी हो उजो एक नेक्स्ट लेवलाचेर येलो. जो उजो, जी चळवळ कितलीशी वर्सां गोंयकारांनी पळोवंक नासले, नव्या पिढयेन पळोवंक नासले, ती चळवळ आयज खंय तरी गोंयांत घडटा आनी ती घडोवपाक आनी ती फुडें व्हरपाक भरपूरशा भुरग्यांचो, ह्या आमच्या गोंयकारांचो हात आसा. आयज जेन्ना म्हाजें सीट डिक्लेअर करपाचें आसलें तेन्ना जशें विरेशान आनी विश्वेशान सांगलें, भरपूर कॉन्स्टिट्युएन्सीच्यान डिमांड आसलो की तेंच्या कॉन्स्टिट्युएन्सीन रावचो म्हणून. सो फायनली भुरग्यां वांगडा मिटिंग्स घेवन, सिरीज ऑफ मिटिंग्स घेवन आमी ह्या डिसिजनार पावले की हांव 2 मतदारसंघांत कंटेस्ट करतलो. पयले म्हटल्यार थिवी आनी दुसरो म्हटल्यार वाळपय मतदारसंघ. पयली थिवी कित्याक? एक म्हटल्यार थिवी हो म्हाजो मतदारसंघ, म्हाजें घर पिर्णा, सो म्हाजें वोटींग थंय आसा. एक रिजन जालें, पूण मेन रिजन म्हटल्यार आयज जी बीजेपी गोंयची वाट लायता, गोंयचो सत्यानाश करता, गोंयकारांक आनी गोंयांक काबार करता, ते बीजेपीचे 2 हेड सतीश धोंड आनी सदानंद तानावडे हे दोगूय म्हाज्या गांवचे आनी थिवी ह्या मतदारसंघाचे आसा. सो पयली म्हाजी जी चॅलेंज आसा ही दोगांकूय आसा की तेंच्यांनी आपलो मतदारसंघ वाचोवन दाखोवपाचो. कितली तुमी शक्ती लाया, सतीश धोंडाक आनी सदानंद तानावडे ह्या दोगांकूय आमी चॅलेंज करता की तेंच्यांनी आपलो मतदारसंघ, बीजेपी जी येदी व्हडली पावरफुल म्हणटा तुमी गोंयांत आनी नॅशनल लेवलाचेर, जाल्यार तुमी तुमचो मतदारसंघ वांटून दाखोवपाचो. आमी रेव्होल्युशनरी गोवन्स, आमी तुमकां ह्या इलेक्शनाक डिफीट करून दाखयतले. आमी रेव्होल्युशनरी गोवन्स तुमकां जो मत मारला, जी सत्ता तुमच्या तकलेर चडला, ती तकलेर चडलेली सत्ता देंवोवपाचें काम रेव्होल्युशनरी गोवन्स करतले. आनी दुसरो वाळपय मतदारसंघ. जेन्ना आमी वाळपय मतदारसंघान भोंवता, जेन्ना 70रीन भोंवता, तेन्ना आमी पळयता त्या लोकांक कशें आजून मेरेन गुलामगिरीन दवरला. 50 वर्सां जाली हे राणे फॅमिली राजकारणान आसा. चीफ मिनिस्टर आसलो, रेव्हेन्यू मिनिस्टर आसलो प्रताप सिंग राणे, पूण तरी पूण
त्याने 70च्या लोकांचे जो जमनीचो प्रश्न असलो, मालकी हक्क असलो, तो अजून मेरेन त्यांना दिल्लो ना. विश्वजीत राणे आता कितली वर्सां एमएलए असा, मिनिस्टर असा, रुलिंग गव्हर्नमेंटान असा, जाल्यार तेणी केन्ना विधानसभेन लोकांच्या जमिनीचो प्रश्न विधानसभेन मांडूंक ना, केन्ना एक बिल त्यांना लागून तयार करूंक ना, एक अमेंडमेंट हाडूंक ना. त्यांची जमनी त्यांच्या नावार करपाक. आज थंय ते लोक रडटात, एक जमनी नावार ना, काजू करता त्यांना सबसिडी मेळना, लोक भाटार वयता त्यांना सबसिडी मेळना, कृषी कार्ड जायना. हे सगळे प्रॉब्लेम आज ते लोकांक आसा. आज 70 जेन्ना आमी इंटेरियर भोंवता तेन्ना रस्तो सारको ना, लोकांक उदक ना, लायट ना, नेटवर्क ना, हेल्थ केअर फॅसिलिटी ना. 70चो विकास न्हू, 70चो विनाश केला. जो मनीस आपल्या रक्तान 70 आसा म्हणून सांगतालो, तो 70च्या लोकांकडे कसो उद्धटपणे वागता, कसो तो दादागिरी करता. हे ऑडिओ क्लिप्स जग जाहीर आसा, हे ऑडिओ क्लिप्स आउट जाल्ले आसा. आपल्या ऑफिसान आपून लोकांक कशे गुलाम असलेल्याची जाणीव करून दिता. आणि आपण एक राजा असा 70चो आणि आपण केन्नाच पडचो ना आणि आपणाक कोण उडोवपाक शकना, हो त्याचो समज आसा. आणि तेणी जेन्ना IIT चळवळ आमची चलताली, मेळावलीची चळवळ चलताली, तेन्ना तेणी आमकां चॅलेंज केल्ले. उजो गेलो तेल लायत म्हटलेले आणि आपल्या विरुद्ध रेव्होल्युशनरी गोवन्सान पिशे आमी म्हणून, हय पिशेच आमी. आमकां तेणी सांगलेले की तुम्ही आपल्या विरुद्ध इलेक्शन लढून दाखया, आपल्या विरुद्ध इलेक्शन कंटेस्ट करून दाखया म्हणून. आम्ही विश्वजीत राणेक सांगपाक सोदता, हांवें ती चॅलेंज एक्सेप्ट केल्ली आसा. तूं आतां तुजो वाळपय मतदारसंघ सोडून पळोवन पर्या वचो नाका. तुज्या कडेन जर आयज कापास्ताद आसा, तुज्या राणे फॅमिलीची जर तूं दादागिरी तुका फुडें व्हरपाक जाय, तुका दिसता तूं राजा म्हणून थंयचो, जाल्यार हांव विश्वजीत राणे तुका चॅलेंज करता की तूं म्हाज्या अगेन्स्ट वाळपय मतदारसंघान राव. बायलेक धाडू नाका, पर्या पळो नाका, बापायच्या जाग्यार. हिम्मत आसा, हे 18-20 वर्साचे जे भुरगे आसा तांकां फेस कर. हो जो उजो तेल लायत गेलो तो तुका तेल कसो लायतलो हे आमी ह्या इलेक्शनान तुका दाखयतले. हे जर रेव्होल्युशनरी गोन्स. आमी हे इलेक्शन जिखपाक, आमचो सरकार घडोवपाक आमी फुल्ली रेडी आसा. आमची जी यंत्रणा आसा, जे ऑर्गनायझेशन आसा, जी वर्किंग स्टायल आसा, ती ट्रेडिशनल ना. दॅट डजंट मीन की आमी इलेक्शन जिखचे ना. आमच्याकडे व्हडलो फंड ना, आमच्याकडे पैसे ना, पूण आमच्याकडे जो मॅन पॉवर आसा, आमच्याकडे जे जिद्द आसा, मोटीव आसा, त्याच्या फाटल्यान दोनूय रिजनां तुमकां सांगला. पहिल्या मतदारसंघान हांव बीजेपीचे जे टॉप लिडर्स आसा, सदानंद शेट तानावडे आणि सतीश धोड जे पार्टी चलयता, त्यांचो मतदारसंघ आसा, त्यांच्यानी आपलो मतदारसंघ वांटून दाखोवपाचो. आणि दुसरो विश्वजीत राणे ज्याने आमकां चॅलेंज केल्ली आणि 70च्या लोकांक गुलामगिरी मुक्त करतले वचन आमी दिल्ले, ते वचन आमी पाळटले. क्वेश्चन? We have seen that एक constituency fight. Why two constituencies? दोन कॉन्स्टिट्युएन्सी इतल्याक लागून की आमकां ह्या बीजेपीची जी सत्ता आसा ती खंय तरी हालोवपाक जाय. आणि भुरग्यांचे आमचे मिटिंग जाल्या उपरांत इतलो डिमांड जालो, इतलो प्रेशर येयलो की आमकां ते ना म्हणपाक जावंक ना. आणि सगळे भुरगे एकूच डिमांड करपाक लागले. तरी आनीकूय दोन कॉन्स्टिट्युएन्सी आसले ज्या जाग्यार म्हाका पुश करताले, पूण फायनली ते करून आमकां दोन कॉन्स्टिट्युएन्सी रावचेच पडले. आनी हे जे दोन सध्या आपणाक सुपर पॉवर म्हणटा गोंयच्या पॉलिटिक्साचे, गोंयच्या राजकारणाचे, तांकां चॅलेंज करपाक लागून म्हाका तयार जावचो पडलो. म्हणून एक महिना चलला, तो कितलो म्हणटा घालता भायर. आनी फायनली यू आर CM स्पेस फॉर RG. उरलेले कोणा कॅन्डिडेट्स आसा तुमचे, तो खंय खंय वयतलो. फायनली यू वील बी मिसिंग युअर ओन बस. ना ह्या फावटी जे आमचे जे प्रचार आसतलो, ऑलरेडी आमच्या बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आमचे काम जाल्ले आसा, माझे सभा जाल्ले आसा, मिटिंग जाल्ले आसा, तालुका वायज आमी मिटिंग्स घेतलेले आसा. सो ते जे माझे इन्व्हॉल्वमेंट आसतले दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीन ते आता मिनिमम आसतले. कित्याक लास्ट 3-4 वर्सां जाली, 2 वर्सां तरी कंटिन्युअस हांव सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन भोंवला. इवन वाळपय पासून माझे मिटिंग जाल्ले आसा. सो वाळपय पासून मतदारसंघान माझे चड गांव उरलेले ना, थोडेच गांव उरलेले आसा. उसगांव मॅक्झिमम सोंपलेलो आसा आणि वाळपयचे कितलेशे गांव 70चेच काबार जाल्ले आसा. थिवे हो माझो मतदारसंघ आसा, तो सोंपोवपाक म्हाका चड टायम लागचो ना. कित्याक ऑलरेडी माझे थंय कोलवाळे गांवांत माझे शिक्षण जाल्ले आसा. सो मॅक्झिमम माझे क्लासमेट, माझ्या वांगडा खेळपी भुरगे थंय आसा. मागीर थिवे मतदारसंघ, थिवे जो गांव आसा तितूनूय थंयसरूय माझ्या लोकांकडे इंटरॅक्शन कंटिन्युअस जाताले, कंटिन्युअस आसले. सो म्हाज्या खातीर ते थंय भोंवपाक, लोकांकडे इंटरॅक्ट करपाक ना, लोकांकडे पावपाक चड डिफिकल्ट जावचें ना अशें म्हाका दिसता. आनी दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीन आयज भुरगे
रेडी जाल्ले आसा आनी आमची जी लिडरशीप आसा लायक विरेश आसा आमचो विश्वेश आसा हे भुरगे आयज खंय तरी ते मतदारसंघान वचून भुरग्यांक हेल्प करता मदत करता आनी ह्या फुडें ते करतले म्हणून तुका एक कॉन्स्टिट्युएन्सी सेफ दिसना तू सेफ दिसना. सेफ अशें हे ना सेफ्टीचे हे ना कित्याक दोनूय मतदारसंघ जर थिवी मतदारसंघ गेलो जाल्यार तोय तितलो इजी ना आनी वाळपय इजी ना कित्याक थिवी मतदारसंघ हो तुमकां सांगले तशे 2 लिडर्स आसा आनी ते सगळे शक्ती आपली त्या मतदारसंघान लायतले आनी ज्या जाग्यार हांव रावतलो त्या जाग्यार जर 100% बीजेपीच न्हू सगळे पॉलिटिकल पार्टी आपली शक्ती लायतले सो म्हाका लागून खंयचोच मतदारसंघ सेफ असो ना पूण आमकां जिखपाची खात्री आसा सो फायट तितलेच इक्वली आसतली इक्वली एग्रेसिव्ह आसतली इक्वली पावरफुल आसतली आनी सेफ्टीचो प्रश्न ना आमकां प्रश्न आसा तो हे दोन जे पावर जे गोंयचे पॉलिटिक्स चलयता तांकां खंय तरी उडोवपाक जाय खंय तरी घरा बसोवपाक जाय म्हणून जेन्ना पहिले फावट कॉन्टेस्ट तू पत्रकार उलयता पळय, पहिले फावट पत्रकार कॉन्टेस्ट उलयता करता. पळय तू म्हणटा चॅलेंज म्हणून But these leaders are not candidates. You are talking to save Goa. Yeah. But एके सायडीन तू leadersank challenge करता. No. आता गोवा इम्पॉर्टंट ना तू leaders इम्पॉर्टंट. दोन गजाली आसा भितर पयली म्हटल्यार गोंय आमकां इम्पॉर्टंट आसात पूण जेन्ना आमी वाळपय वयताले तेन्ना त्या लोकांची जी गुलामगिरी आसा ती आमी जर पळयत लोकांक जे दबावान दवरला ते पळयत जाल्यार वाळपय मतदारसंघ हो खंय तरी खूप फाटल्यान आसा आनी तेका खंय तरी आमची गरज आसली आनी आमी जेन्ना वयता तेन्ना लोक डायरेक्ट सांगता की मनोज तूं राव हो डायरेक्ट लोकांकडल्यान डिमांड येता हो फक्त भुरग्यांकडल्यान डिमांड न्हू जेन्ना आमचे ऑलमोस्ट वाळपय मतदारसंघान आमचे ऑलमोस्ट 90-95% आमचे डोर टू डोर कंप्लीट जाला जेन्ना लोक वयताले तेन्ना तांकां एकूच हे येतालो आनी हेचो एक हे आसपाक शकता की मेळावली मुवमेंट जे आमी पयलीं चालू केल्ले आमी व्हिडिओज काडलेले आमी ते फुडें हाडले आनी मागीर लोकांनी ते फुडें व्हरोन लोक घट धरून लोकांनी ते जिखलेले सो तेजी सुरवात खंय तरी रेव्होल्युशनरी गोवन्स केल्ले हो इफेक्ट लोकांच्या मायंडार पडला आसतलो आनी तेका लागून वाळपय मतदारसंघान म्हाका राव म्हणून सांगता आनी थिवे मतदारसंघ जशें तुमकां सांगले आमकां ह्या बीजेपीची जी दादागिरी आसा ती काबार करपाक जाय ह्या लिडरांक तेंचो जागो दाखोवपाक जाय जो पर्यंत लोकांक आमी तेंचो जागो दाखयना तेंकां हे लोकांक दाखयना की हेंची जागो खंय आसा हे कितले सकयल आसा आयज ते स्वताक खूब वयर समजता तेंची दादागिरी तेंची हुकुमशाही तेंची जी राजशाही जी चल्ल्या पळय ती खंय तरी काबार करपाक लागून थिवी मतदारसंघ आसा मनोज तू फर्स्ट टाइम कॉन्टेस्ट करता आणि तितून आता हो तुझो एक्सपेरिमेंट दोन हितून रावन तुका दिसना तुझे लोक तुजेर विश्वास करता तांकां ग्रांटेड घेता कारण तू जर एका कॉन्स्टिट्युएन्सीचेर फोकस करत जाल्यार चड इम्पॅक्ट पडटलो तो ग्रांटेड अशें कांय ना कित्याक हो डिमांड लोकांचो आसा भुरग्यांचो आसा जो ग्राउंड टीम एक्चुअली भुरगे आनी दोन कॉन्स्टिट्युएन्सी हे करताले पूण ते पॉसिबल ना कित्याक आयज प्रश्न असो आसा की जेन्ना आमी कॅन्डिडेट सिलेक्ट पासून करता तेन्ना सिरीज ऑफ मिटिंग्स येता आनी म्हाज्या सिद्धाक लागून तर इतले सिरीज ऑफ मिटिंग्स जाले इतले भुरग्यां कडेन आमकां बसचें पडलें की फायनली आमकां दोन करचेच पडले आमच्याय कडेन आनी ऑप्शन नासलो की दोन करूंक ना जाल्यार खंय ना खंय तरी एक टीम खंय तरी डिमोटिवेट जावपाची नाल्यार फाटीं उरपाची आनी हे सगळे प्रॉब्लेम आमी पयले अंडरस्टँड केले आनी फायनली हे डिसिजन घेतले इतले सिरीज ऑफ मिटींग म्हणटात इतले भुरग्यां कडेन मिटींग घेतले म्हणटात आनी हे सगळे जर तुका 4 कॉन्स्टिट्युएन्सीन बस सांगता डिफरंट आता तुका सांगता तुका जर सांगपाक गेलो जाल्यार परत आमकां सांखळे मतदारसंघानूय तेंच जालें म्हाका दिसता सांखळे मतदारसंघान ऑलमोस्ट 10 ते 12 मिटिंग्स जाले थंय मागीर आमचे सर्वेज लायले आमी ग्राफ्स पयले कशें वयता कितें वयता भुरगे आमचे लिडर्स खंयच्या सायडीन आसा वोटिंग पॅटर्न कसो आसा खंयच्याय हेजेर पडे हे सगळे पॉलिटिकली आमी हें केलें आनी बाकी फायनल जावन लास्ट आमी फायनल केलें की हे दोन मतदारसंघ आमी करपाचे फाल्यां तशेंच आमकां सावथाक सुद्दां आमकां थोडे कॉन्स्टिट्युएन्सीन म्हाका डिमांड आसलो की तूं येवन बस आजून पासून असो डिमांड आसलो की आमी बॅकआउट जाता जाय जाल्यार डिक्लेअर जाल्यार पूण तूं येवन बस हे डिक्लेअर हो डिमांड भुरग्यांकडल्यान कंटिन्युअस येत आसलो कुट्टाळे मतदारसंघान आसलो ज्या जाग्यार पिल्ले रावपाक सोदता थंयसर पासून तेंच्यान सांगलें की तूं तेका चॅलेंज कर म्हणून सो हे सगळे घडामोडी फाटल्यान बॅकग्राउंडान घडत रावले आनी आमी कंटिन्युअस आमचो भरपूरसो टायम हितून गेलो हे मिटिंग्स घेवपाक भुरग्यांक समजोवपाक कित्याक सगळे भुरगे न्यू आसा आमी न्यू आसा आमी कितें पॉलिटिकल दुसऱ्या पॉलिटिकल पार्टी भाशेन आमच्या कडेन पण एक्सपिरियन्स ना जो आमकां पॉलिटिकली आमकां गायड करतलो ना मेंटर करतलो पूण हेतून आमी खंय तरी एक हे डिसिजन घेतलेलें आसा आनी हांव सगळ्या लोकां कडेन मागता की तेंच्यांनी ह्या आमच्या डिसिजनान वी आर ऑल्सो न्यू ह्या डिसिजनान तेंच्यांनी आमच्या वांगडा रावचें आनी आमकां खात्री आसा की गोंयकार आमच्या वांगडा ह्या डिसिजनान रावतले जशें ते इतली वर्सां आमच्या वांगडा रावला दोन्ही कॉन्स्टिट्युएन्सीन समज तूं फाल्यां तूं जिखलो जाल्यार तें एक सोडची पडली Yeah. त्या हेंच्या लोकांनी मागीर तेंचेर अन्याय करता ना अन्याय असो कांय ना जेन्ना लोक निवडून बिकॉज यू हाडटले आर एक्सपेरिमेंटींग तूं तांकां त्रासान घालता ना एक्सपेरिमेंट हो लोकांक त्रासान घालपाचो ना कित्याक आमचो जो प्रोसेस आसतलो आमदाराचो लोकांचेर जी डिपेंडेबिलिटी आसतली तेका लागून आमचे फुडल्या 2 वीक म्हटल्यार आमचो एक फेब्रुवारी 1st वीक म्हटल्यार आमची एक वेबसायट येतली भितर
एक आमदार जेन्ना निवडून येतलो तो आमदार लोकां मेरेन कसो पावतलो, लोकांकडे कशी कामां करतलो, तो कशी कामां करून घेतलो, हेका लागून एक डिझायन आसतली. सो कोणूय हांव आसूं नाजाल्यार आनी कोण आसूं, खंयचोय आमदार आमचो भुरगो जालो, आमचो नवो भुरगो जालो, तो सुद्धा भुरगो जेन्ना आमदार जातलो तो लोकां मेरेन कसो पावतलो, सर्व्हिस कशी डिलिव्हरी दितलो, लोकांची कामां कशी करतलो, हेका लागून एक सिस्टम डिझायन केला आमी. सो आमदारा वयली जी लोकांची डिपेंडेबिलिटी आसा, जी आमदाराक आयज राजा करपाचो जो सिस्टम आसा पळय, तो सिस्टमूच आमी काडून उडयतले. सो दॅट म्हाज्या जाग्यार दुसरो सुद्धा थंय आसलो जाल्यार कोणाक प्रॉब्लम जावचो ना. तो भुरगो तितल्याच कॅपेबिलिटीन, तेच पॅशनान, तेच डेडिकेशनान थंय काम करता. Which constituency is more preferable for you? वाळपय, दिवी? पळोवपाक गेल्यार आतां थिवी मतदारसंघान हांव चड भोंवंक ना, कित्याक तो म्हाजो मतदारसंघ आनी थंय म्हाका थोडे गांव उरला अजून भोंवपाचे, थंय थोडेच मिटींग जाला. पूण वाळपय मतदारसंघान हांव इतलो भोंवला, थंय इतल्या गांवांत गेला. आमी जेन्ना वयतालो हांव तेन्ना पुलिसांचे 2-2 गाडयो म्हाज्या फाटल्यान येताले. आतां कोण धाडटालो, कित्याक धाडटालो आमकां खबर ना, पूण 2-2 गाडयो आमकां गार्ड करपाक आसताले. आतां ते आमकां तरी खात्री आसा की ते पुलीस, मॅक्झिमम पुलीस आमच्या वांगडा आसा, ते आमकां सेफगार्ड करपाकूच आमच्या फाटल्यान येताले, आमचेर नजर दवरपाक न्हू. पूण जेन्ना वाळपय आमी भोंवताले, जेन्ना डोर टू डोर करताले, जेन्ना आमी वॉर्ड मिटिंग्स घेताले, तेन्ना लोकांची जी प्रतिक्रिया आसली आनी रेव्होल्युशनरी गोवन्सा एक तेंचो जो मोग आसलो आनी एक विश्वास आसलो की तेंकां जर ह्या गुलामगिरीसून आनी ह्या दादागिरी पासून, ह्या हुकुमशाही पासून जर कोण वाटोवपाक शकता जाल्यार फक्त रेव्होल्युशनरी गोवन्सूच वाटोवपाक शकता. आनी ते फक्त म्हाजेच नांव घेताले. हे एव्हरी सिंगल डे भुरगे जेन्ना प्रोजेक्टर शो वयताले, डोर टू डोर वयताले, वॉर्ड मिटिंगेक वयताले, तेन्ना फक्त होच तेंचो फोन येतालो की लोक सांगता मनोज जाय, मनोज जाय, मनोज जाय. आनी हे सगळे आमी कन्सिडर करून, इवन उजगांव, कित्याक उजगांव जर पळोवपाक गेल्यार 12-13 हजार मतां भितर 6 ते 7 हजार मायग्रंटांची वोटिंग कार्डां जाल्ली आसा. आनी आयज वाळपय मतदारसंघात भायल्यांच्या हातीन वचत आसा. आयज थंय 8,500 मायग्रंटांची वोटिंग कार्डां जाल्ली आउट ऑफ 31-32,000. सो हे खंय तरी बंद जावपाक जाय. इंडस्ट्रीज आसा थंय भुरग्यांक काम ना. आनी मेन म्हटल्यार 70च्या जमनीचो प्रश्न जो अजून मेरेन कोणेच असेंब्लीन मांडलोला ना. 50 वर्सां राणे फॅमिली आसली, पूण तेंच्यांनी स्मार्टली ह्या प्रताप सिंग राणेन आपलो मोकाचो आसलो तो रेव्हेन्यू कोडाच्या भायर दवरलो आनी लोकांक प्रजा कशी दवरली, लोकांक गुलाम कशे दवरले. खंय तरी आमकां सिस्टमान वचपाक जाय, सिस्टम चेंज करपाक जाय. आनी होच विश्वास लोकांचो आमचेर आसलो आनी लोकांनी त्या लोकांक म्हाका सांगले की तूं ही निवडणूक विश्वजिताच्या अगेन्स्ट राव आनी लढ आनी तेका हाडय म्हणून. कितले टार्गेट दवरता दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीन जिखपाक? कितें म्हणटा? कितले टार्गेट दवरता दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीन जिखपाक? दोनाय कॉन्स्टिट्युएन्सीन आमकां 100% गॅरंटी आसा की हांव जर जिखतलो जाल्यार मोर दॅन 2,000 to 3,000 वोट्साच्या वयरूच जिखतलो. कित्याक आमी जे काम केल्लें आसा, आमच्या भुरग्यांनी जे काम केल्लें आसा, त्या कामाचेर म्हाका विश्वास आसा. त्याक हांव घराघरांत पावोंक नासतलो, पूण आमचे भुरगे जे पावला, भुरग्यांनी जे लोकांचो विश्वास जिखला, आयज यूथ जावं, जाणटे जावं, बायलां जावं, सगळे जाण भुरगे आमच्या वांगडा आसा, आरचे वांगडा आसा. धाकटी किड्स सुद्धा ती सुद्धा उजो करीत आर्थीक सपोर्ट करता. आनी आमकां गॅरंटी आसा की आमी हे इलेक्शन जे आसा ते मोठ्या संख्येन, मोठ्या मतांनी जिखतले. कित्याक आयज तुमी पळयता, आयज काँग्रेसीन आसलो, फाल्यां बीजेपीन आसा, बीजेपीतलो एमजीपीन आसा, आनी दिसान दीस पावटी चेंज करता. आनी जी टीएमसी येयल्यार आयपॅक आनी आपणाक स्वता व्हडले बलाढ्य म्हणटा, आपणाक व्हडले पावरफुल म्हणटा, इंडिया जिखून येयला. आयज ती काँग्रेसी कडेन अक्षरशः भीक मागता, अलायन्साची भीक मागता. ती मोया मित्रा काय कोण आसा, ती एवरी डे प्रेस कॉन्फरन्स दिता आनी भीक मागता. मेजर अलायन्स, मेगा अलायन्स, मेगा अलायन्स, मेगा अलायन्स करून. कित्याक तांकां स्वताक आपल्या पांयार जिखपाची खंयच्याच पॉलिटिकल पार्टी कडेन तपासतात ना, खंयच्याच पॉलिटिकल पार्टीक गॅरंटी ना. ही गॅरंटी रेव्होल्युशनरी गोवन्स घेवन चलता आनी रेव्होल्युशनरी गोवन्साक फूल कॉन्फिडन्स आसा, फूल गॅरंटी आसा की लोक आमच्या वांगडा रावतले. हे जे घाण राजकारण आसा ते घाण राजकारण आनी जी असेंब्ली जी आसा दूषित जाल्ली आसा, ह्या डिलजांक लागून ती असेंब्ली परत क्लीन करपाची, शुद्धीकरण करपाचें काम फक्त रेव्होल्युशनरी गोवन्सूच करपाक शकता. थँक्यू. थँक्यू.